सर्वांना प्रथम कवटेसर नागरिकांना माझा सलाम. आज बघा, आम्ही आमचा देश विकसित करू शकत नाही, कारण तेवढी पॉवर आमच्याकडे नाही. आणि आज आम्ही देश जर विकसित करू शकत नसलो तरी आम्ही आमचं गाव विकसित करणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे विकसित करण्यासाठी आमच्याकडे पॉवर पाहिजे. आणि जोपर्यंत ती पॉवर तुमच्याकडे नाही, तुम्ही गाव विकसित करू शकत नाही. आणि ही पॉवर व्यक्तीला 3 प्रकारे मिळते. तर ते 3 प्रकारे कुठल्या तुम्हाला मी सांगतो. एक पहिली गोष्ट, तुम्ही अभ्यास करून योग्य मार्क पाडून तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊन तुम्ही जर बी त्यात यश मिळवला तर तुम्हाला तो अधिकार प्राप्त होतो. ती पॉवर तुम्हाला मिळते. दुसरी पॉवर आहे ती म्हणजे तुम्ही निवडणुकीला उभा राहून तुम्ही निवडून येऊन ते तुम्ही पॉवर प्राप्त करू शकताय. आणि तिसरी जी पॉवर मिळण्याची पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगणार नाही. त्या तिसऱ्या पद्धतीनं मला पॉवर मिळणार आहे आणि त्या पॉवरचा उपयोग करून मी गावचा विकास करणार आहे. आणि ते मला ती पॉवर मिळाला एक 3-4 महिन्याचा अवधी आहे आणि त्या अवधीनंतर ते होणार आहे. आज तुम्हाला सांगतो, गावचं मूल्यांकन म्हणा किंवा एखाद्या तालुक्याचं मूल्यांकन म्हणा किंवा राज्याचं मूल्यांकन, हे 3 प्रकारे होते. आणि ते 3 प्रकारे कुठल्या सांगतो. एक म्हणजे अविकसित गाव, विकसित गाव आणि विकसनशील गाव, असं मूल्यांकनाचं 3 प्रकार आहेत. आणि आज आम्ही आमच्या गावचं मूल्यांकन केलं तर ते विकसित गावामध्ये येत नाही. तर ते आम्हाला आमचं गाव विकसित गाव करता आहे. आणि त्यासाठी आम्हाला पॉवर पाहिजे आणि ती पॉवर आम्हाला मिळणाऱ्या सोडा, त्याचा काही विषय नाही. तर गाव विकसित करणे हा नंतरची गोष्ट आहे. त्याच्या आधी लोक विकसित झाली पाहिजेत, लोकांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत लोक हुशार होत नाहीत, जोपर्यंत लोक शहाणी होत नाहीत, तोपर्यंत ते काम सक्सेसफुल होणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, लोकांच्यामधलं जे अज्ञान आहे ते फक्त ज्ञानामुळे निघणार. आणि मी लोकांच्या बाबतीत फार जागरूक आहे, पण लोक म्हणावं तशी माझ्या बाबतीत जागरूक नाहीत. आज बघा, लोकांच्यामध्ये आध्यात्मिक काम हवं, ज्ञान हवं म्हणून आम्ही 50,000 रुपये खर्च करून नोव्हेंबरमध्ये एक आध्यात्मिक सभा घेतली, मेमध्ये एक आध्यात्मिक सभा घेतली, 300 लोकांचं जेवण केलं. हे कार्यक्रम करण्याचा उद्देश हाच की लोकांच्या ज्ञानात भर पडावी. आज लोकांच्या ज्ञानात भर पडली, लोक शहाणी झाली, तर मला ते सांगायला फार सोपं जाणार आहे आणि ते लोकांनी समजायला पण फार सोपं जाणार आहे. जर मी जे विषय सांगायले ते विषय लोकांच्या लक्षात आला पाहिजे. आणि ती विषय लक्षात नाही आला तर मी माझं ध्येय साधू शकणार नाही, मी गाव विकसित करू शकणार नाही. आज बघा, आज लोकांच्यामध्ये माझं 2 आध्यात्मिक ग्रुप आहेत. एक लेडीजचा ग्रुप आहे, एक जेंट्सचा ग्रुप आहे. लेडीजच्या ग्रुपमध्ये एक 25 लेडीज आहेत आणि जेंट्सच्या ग्रुपमध्ये एक 50-55 लोक आहेत. त्यांना मी रोज आध्यात्मिक ज्ञान सांगतो आहे. का? त्यांच्या ज्ञानामध्ये भर व्हावी. त्यांच्या ज्ञानात भर झाली तर त्याचा फायदा त्यांच्या कुटुंबाला होणार, त्यांचा फायदा गावाला होणार, त्याचा फायदा देशाला होणार. ह्या अशी एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीममधनं जायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, मी ठिकठिकाणी रस्त्यात इकडे लोकांनी आध्यात्मिक लोकांनी सांगतोय. लोक ती गांभीर्याने घेत नाही. ज्यावेळी त्याचं गांभीर्य कळेल त्यावेळी तो विषय लक्षात येईल. आणि बघा, प्रत्येक रविवारी आमचं प्रवचन असते. 15 कुटुंब येतात, एक 14-15 आई समान बहिणी येतात. त्यांना मी आध्यात्मिक वचन सांगतोय. हे सांगायचे विषय काय, हे करायचा उद्देश काय, त्या कुटुंबाची प्रगती व्हावी. आणि त्या कुटुंबाची प्रगती झाली तर त्या गावचा प्रगती होणार आणि त्याची प्रेरणा शेजारच्या गावाला मिळणार, त्याची प्रेरणा तालुक्याला मिळणार. असं ते प्रगतीचं एक माध्यम असते. सुरुवात ही स्वतःच्या घरापासून करायला लागते. आणि खरोखर
हे विषय समजून घ्या. आणि तुम्हाला सांगतो, सरपंच सदस्य ही पदं काय हलकी नाहीत, ही पदं फार मोठी आहेत. आणि ह्या पदाचा वापर ते त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला करता आलं पाहिजे. आज बघा, ह्याच्या आधी मुंडे साहेबांच्या आधी पण तिथे लोक होती, त्यांनी ती केलीचा वापर केलीत. सेम तसाच प्रकार आहे. पॉवरचा ज्या अर्थी तुम्हाला पॉवर मिळते ते चालवण्याला तुम्हाला अधिकार पण, ते चालवायचा अधिकार पण तुम्हाला ते कळला पाहिजे. जर मी काय तुम्ही ते चालवलं नाही तर त्याचा काय तुम्हाला ते उपयोग होणार नाही. आज आमच्याकडं गावासाठी भरपूर योजना आहेत आणि त्या योजना काय आहेत, ज्यावेळी मला पॉवर मिळेल ते मी यूट्यूबद्वारे सांगणार आणि खरोखर ती योग्य वेळी मी लोकांनी समजून सांगायचं. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, विषय समजून घ्या. 2027मध्ये निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकामध्ये आमचं काम आहे की आम्हाला जी पॉवर द्यायची आहे ती योग्य पद्धतीने द्या, योग्य लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही की आता जे आमचे सरपंच आहेत, लाडके गावचे लोकनियुक्त पोपटनाना, ह्यांनी पण भरपूर काम केलेत. आम्ही काही त्यांच्या कामावर आक्षेप घेत नाही आणि खरोखर त्यांचं काम देखील प्रेरणादायक आहे. आणि मला सांगतो, मला कुठल्याही व्यक्तीला विरोध करायचा नाही. माझा कुठला व्यक्ती आम्ही आध्यात्मिक लोक आहे, आम्ही सगळ्यांनी समानच बघतोय. आणि तुम्हाला सांगतो, मला एक कळलं की बाबा आम्हाला गावची प्रगती करायची आहे तर आमच्याकडे पॉवर पाहिजे. त्या पॉवर शेवट आम्हाला काय करता येत नाही. हे मला ज्यावेळी कळलं त्यावेळी ह्या गोष्टीमध्ये मी भाग घेत गेलो. आणि तुम्हाला सांगतो, आज समजा निवडणुकीला समजा सरपंच सीट लावायची आहे तरी किमान एक 10-15 लाख रुपये खर्च आहे. तर तुम्हाला सांगतो, आम्ही 10-15 लाख रुपये काही खर्च करणार नाही, आम्ही 1 रुपया खर्च करणार नाही. तुम्हाला समजा आमच्याकडे पैसे असलं तरी आम्ही तुम्हाला सांगतो ते 10-15 लाख रुपये अशा एखाद्या प्रोजेक्टमध्ये लावणार की त्यानं त्या गावाला आणि त्या लोकांतली पिढ्यानपिढ्या उपयोगी पडलं पाहिजे, असं आम्ही ते खर्च करणार. तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या. पहिली गोष्ट, निवडणुकी हे आता निवडणुकीचा तुम्ही कसाही विचार करताय, ते तुम्ही लोकांचं कल्याण करायला निवडून येत आहे काय एक मानपानासाठी निवडून येत आहे, हे प्रत्येकाचे विचार वेगळा आहेत का प्रतिष्ठेसाठी येत आहे. आणि खरोखर आम्हाला विषय समजून घ्या. जसं मला माहिती उपलब्ध होईल, मला जसं जसं गावच्या विकासासाठी करता येईल ते मी करणार आहे. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, आज आध्यात्मिकमध्ये बघितलं तर आज मला 48+ ग्रंथाचा अभ्यास आहे. तुम्ही मला कुठला पण प्रश्न विचारा, तुम्हाला मी जे उत्तर लिखी देणार, ह्या ग्रंथात इथे असाच लिहिलो आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आज पहिली गोष्ट, दुसऱ्याला शाणं काय असलं तर आपण आज समजा दुसऱ्याला ज्ञान द्यायचं असलं, पहिली गोष्ट आम्ही ज्ञानानं परिपूर्ण पाहिजे. आम्ही असं म्हणते की आम्ही परिपूर्ण आहे, आमच्यात पण काही त्रुटी आहेत, आमच्या पण अंगावर कर्ज आहे, आमच्या चुकीच्या गोष्टीमुळं आम्हाला ते सोसायला लागलं आहे. ह्या गोष्टी आमच्याकडनं होता कामा नयेत. आणि खरोखर पुढला माणूस कसा पाहिजे, निर्दोष पाहिजे, तर कुठल्याही प्रकारचा दोष नसला पाहिजे. आज बघायला गेलं तर आमच्यावर पण दोष आहेत. आम्ही प्रयत्न करत आहे की आमच्यावर जे दोष आहेत ते लवकर निघून जावं. आणि खरोखर तुम्ही समजून घ्या, ह्यो अधिकार आहे, ह्यो फार महत्त्वाचा आहे. ह्या अधिकाराशिवाय काही करता येत नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागरूक राहावं आणि सत्ता जी आहे ती योग्य लोकांच्या हाती जावी. कारण त्या तुमच्या एका निर्णयानं गावचा विकास ठरणार आहे आणि परत तुम्हाला काय 5 वर्ष मतदान करता येणार नाही. आणि आम्हाला काय आता प्रामुख्यानं गावात 2 पक्षच आहेत. त्या 2 पक्षापैकी एक पक्ष आम्हाला उचलून धरला पाहिजे. आणि त्या आम्हाला काय निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नाही, आम्हाला काय ते निवडून द्यायचं पण नाही. आम्हाला फक्त लोकांचं हित करायचं आहे, गावचं हित करायचं आहे. आम्हाला दोन्हीपैकी एक कोणाला तर निवडायला लागणार आहे. आम्ही एक निवडणार आणि कुठला बघू ते येणारा काळ ठरवणार आहे. आणि खरोखर माझं बोलण्याचं तुम्ही सिरियस घ्या. आणि खरोखर एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.